लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। 6,000 हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 4 न्यूजपेपर मध्ये, टीव्ही चॅनल मध्ये ही बातमी समोर आलेली आहे। 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला किती रुपये भेटणार आहे, कधी भेटणार आहे याच्याबद्दल अत्यंत दिलासादायक महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे। तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे। कारण की लाडक्या ताईंनो बघा, ज्या वेळेस अपडेट येतो त्यावेळेस आपला हा व्हिडिओ येत असतो, त्याच्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे आहे। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता, त्याची सर्व लाडक्या ताई आतुरतेने वाट बघत बसल्यात। तर तो हप्ता नेमका कधी भेटणार आहे, त्याचा GR कधी येणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर रुपये 6,000 हे नेमके काय असणार आहे, कुणाला भेटणार आहे, कोणत्या न्यूजपेपरला, कोणत्या टीव्ही चॅनलला कोणी नेमकं ही बातमी दिली आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी लाडक्या ताईंनो सांगत आहे, 4 हप्ते एकत्र या ठिकाणी भेटणार आहेत अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे। कोणाला मग हे 6,000 मिळणार? बघा, सर्व लाडक्या ताईंना भेटणार आहेत का, किंवा ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांना हे हप्ते भेटणार आहेत का, हे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर कोणत्या कोणत्या महिन्याचे हे हप्ते असणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर हप्ता वाटपाची तारीख काय असणार आहे, नेमका हप्ता कधी भेटणार आहे, हा 6,000चा हप्ता असेल किंवा ज्या लाडक्या ताईंना 1,500 भेटणार आहेत तो 1,500चा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये समजणार आहे। तर माझ्या सर्व लाडक्या ताईंना मी एक छोटा प्रश्न विचारते। लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे, आणि तुम्हाला 20वा, 21वा, 22वा हे 3 हप्ते भेटले आहेत का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की हा 23वा हप्ता कुणाला भेटणार आहे, कसा भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज काय आलेली आहे, दिव्य मराठीची बातमी लाडक्या ताईंनो तुम्हाला मी सांगते। पहिली बातमी दिव्य मराठी टीव्हीची आणि दुसरी अजून 2 न्यूजपेपरला या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत, त्या बातम्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात पहिली बातमी दिव्य मराठीची असणार आहे, लाडक्या बहिणींना मिळणार थकीत 6,000 रुपये, 4 महिन्याचे प्रलंबित हप्ते लवकरच मिळण्याची शक्यता, अधिकृत घोषणाकडे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे। दिव्य मराठीची अशा प्रकारे बातमी आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, 6,000 रुपये लाडक्या बहिणींना भेटणार अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे। तर बघा, हे 6,000 रुपये तुम्हाला कसे भेटणार आहेत, कशा प्रकारे हे तुम्हाला स्वतःहून क्लेम करायचे आहे ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त एक लिंक येणार आहे, त्याच्यावरून तुम्ही तुमची माहिती भरून लाडकी बहिणीचा अर्ज क्रमांक भरून 6,000 रुपये मिळवायचे आहेत। त्यानंतर TV9 ची देखील बातमी समोर आलेली आहे। बघा, 2 न्यूजपेपरच्या बातम्या दाखवल्यात, एक दिव्य मराठीची आणि दुसरी सर्वात मोठा न्यूजपेपर TV9 या चॅनलची। तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारते, तुम्हाला हा मागचे हप्ते 2 हप्ते तरी भेटलेत का कमीत कमी? कारण की बऱ्याच लाडक्या ताईंना हे 2 हप्ते पण भेटले नाहीयेत। 81 लाख लाडक्या ताई हे अधिकृत माहिती समोर आलेली आहे। स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्वतः सांगितलेलं आहे की 80 ते 81 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि त्यांची पुन्हा तपासणी पण सुरू केलेली आहे, अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। तर लाडक्या ताईंनो एवढ्या मोठ्या स्वरूपात लाडक्या बहिणींना पैसे भेटत नाहीयेत, तर या ज्या लाडक्या बहिणी आहेत 81 लाख ज्या लाडक्या ताई आहेत त्यांची पडताळणी होणार आहे, त्या पात्र ठरल्या तर त्यांना या ठिकाणी हे थकीत 4 हप्ते भेटणार आहेत। म्हणजे कोणते? तर या ठिकाणी दाखवत आहे बघा, 6,000 रुपयांची थकीत रक्कम एकत्र देण्याचा विचार या ठिकाणी सुरू केलेला आहे। तर बघा, सरकार स्तरावर हा विचार सुरू आहे। तुम्हाला एक महत्त्वाची बातमी दाखवायची आहे, सदर रक्कम एकाच वेळी किंवा 2 टप्प्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर बघा, ज्या लाडक्या ताईंना हे हप्ते मिळालेले नाहीयेत किंवा ज्या लाडक्या ताईंना 6,000 रुपये एकत्र पाहिजे आहेत त्यांनी मला पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, ते तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत आणि कुठे KYC केल्यानंतर ते मिळणार आहेत ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगणार आहे। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर वाटत असेल की मला कायम हप्ता मिळत राहावा, माझा हप्ता कधीही बंद होऊ नये, तर तुम्ही मला पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते सांगायचं आहे। कारण ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीयेत त्याच्यासाठी बघा, आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस आवाज उठवत आहोत, मागणी करत आहोत, आपण ठामपणे आपल्या लाडक्या ताईंना सपोर्ट देखील या ठिकाणी करत आहोत। ज्या लाडक्या ताईंना पात्र असताना देखील पैसे भेटले नाहीयेत, 21वा, 22वा आणि 20वा असे जवळजवळ 3 हप्ते ज्या लाडक्या ताईंना भेटले नाहीयेत, आणि ज्या पात्र आहेत, ज्या गरीब लाडक्या ताई आहेत, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाहीयेत,
ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाहीये अशा सर्व लाडक्या ताईंना या ठिकाणी पात्र लाडक्या ताईंना हप्ते मागचे पण भेटायला पाहिजेत आणि जे हप्ते कट झाले ते हप्ते त्यांना भेटून पुढचे पण हप्ते चालू राहावेत अशी सरकारकडे आपली या ठिकाणी विनंती करत आहोत. तुम्हाला याच्यावर काय वाटतं? सगळ्यांनी सपोर्ट करा लाडक्यांनो, कारण की जर तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. आतापर्यंत बघितलं असेल आपण ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि ही पण आपली महत्वाची मागणी असणार आहे. 80-81 लाख पात्र लाडक्या ताईंना आपल्या सर्वांना सपोर्ट करायचा आहे. सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट करून कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं लिहायचं आहे. तर लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न परत तुम्हाला विचारते, जर तुमचं डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह नसेल तर पुढचा 23वा हप्ता भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह चेक करत राहा, तुमचं फॉर्मचं स्टेटस चेक करत राहा, कारण की तुम्ही असं समजू नका की मला 21वा-22वा हप्ता भेटला होता म्हणजे पुढचा पण हप्ता भेटेल. तर असं काही नाही. सरकार हळूहळू बऱ्याच लाडक्या बहिणींना बाहेर काढत आहे. पात्र लाडक्या ताई असून देखील त्यांना बाहेर काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी घ्यायची आहे. तुमच्या फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह असेल, डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हे चेक करत राहायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचा काही प्रश्न असेल तर तो विचारायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.